अरे किती हाका मारतोय, कसला विचार करतोय एवढा? काय नाही रे सूरज, मनात एक प्रश्न पडलाय रे. काय? सूरज, अफजल खान खरंच मेला का रे? अरे आता हा काय प्रश्न? चल. पंकज, काय पंकज सेठ? काय भाई, तू आला नाही काल शिवजयंतीला? अरे कामाचा लोड एवढा होतो त्यामुळे जमलंच नाही यायला. अरे एका स्टेजवरती महाराज आणि दुसऱ्या स्टेजवरती मॉडेल मागवलेल्या पुण्यावरचा फुल आप्पांनी राडा घातलेला. एकदम जंक्शन विषय गेला आपण वाटतं फुल काल. राडा घातलेला राडा. काय रे अमर, तुमच्या इकडे शिवजयंती साजरी केली, काय काय केलं मग? काय विचारतोय, त्यांनी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवलेल्या आणि 4 म्हाताऱ्यांसाठी आख्यान ठेवलेला. आपल्या आप्पांनी पूर्ण राडा घातलेला राडा, पूर्ण डीजे वरती पब्लिक आलेली पूर्ण. तू आला पाहिजे होता काल. पंकज, तुला एक प्रश्न विचारू? विचार ना. महाराजांनी अफजल खानचा वध का केला? अरे 4थीच्या पुस्तकात लिहिलंय, वाचलं नाही का? तरी पण रे पंकज, सांग ना. अरे एवढं माहिती नाही तुला? राज्यावरती साडून आलेला अफजल खान, त्यांनी आपली देवळं लुटली, आपल्या आया बहिणींची आबरू. काय बोललास पंकज? परत बोल. आपल्या आया बहिणींची आबरू लुटली त्यांनी. नाही रे पंकज, अरे आया बहिणींची आबरू लुटली म्हणून एखाद्याचा वध करायचा, ही महाराजांची शिकवण नाहीये. हीच जर महाराजांची शिकवण असती ना, तर मगाशी त्या मुलीला बघून तू शिट्टी नसती मारलीस. तुझ्यासारख्या शिवभक्तांनी स्वतःचा वध केला असता. कसं आहे ना पंकज, तो अफजल खान त्याच्या धर्माकडून परत आला होता, पण आजचा अफजल खान हा आपल्याच रक्तातून परत आला. म्हणून मी तुला सुरुवातीला विचारलं सूरज, की अफजल खान खरंच मेला का?